Krishna Hare रूप बहता लोचनी
तुम्हारे कपाले तू माधव बलवा तू माधव बलवा बलवा तू विठ्ठल बलवा तू विठ्ठल बलवा आवडीने भावे हरि नाम घेसे भावे हरि नाम आवडीने भावे हरि नाम घेसे भावे हरि नाम घेसे चित्ताचे सर्व आहे चित्ताचे सर्व आहे चित्ताचे सर्व आहे नको खेद करू कोणता लक्ष्मीचा सकाळ जीवाचा करीतो सकाळ जीवाचा करीतो मोकलीला ऐसे नाही जैसे किती आजी कैसा जैसे किती आजी कैसा भगतो पाहे संचिता एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरि कृपेचा नाश झाला हरि कृपेचा नाश झाला हरि मुखे गाता हरपली जिंदा 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 झालाय मागोता जन्म घेणे गायनाचार्य श्री हरिभक्तपरायण हरि महाराज गवते, गायनाचार्य हरिभक्तपरायण श्री ढेंगे महाराज, राहुल महाराज ढेंगे। हेलो
आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम आवडीने भावे आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने हरिनाम हरिनाम हरिने भावे हरिनाम तुझी चिलता जासी सर्वराजे तुझी चिलता जासी सर्वरागे तुझी चिलता जासी सर्वरागे तुझी चिलता जासी सर्वरागे तुझी चिलता जासी तुझी चिलता तुझी चिलता जासी सर्वरागे हरिमुखे गाताना हरपरी चिलता हरिमुखे गाता हरपरी चिलता तुझी चिलता जासी सर्वरागे तुझी चिलता जासी सर्वरागे हरिमुखे गाता हरपरी चिलता हरिमुखी गाता हरपरी चिलता जड़ागी मागुता चढ़ जड़ागी मागुता जड़ागी मागुता जड़ागी मागुता जड़ागी मागुता असा जड़ागी मागुता जड़ागी जड़ागी मागुता जन्म गेले जड़ागी मागुता 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 जड़ागी मागुता
जमा हा काय
सद्गुरु तुकाराम महाराज की जय संत कुलभूषण भगवान नारायण महाराज की जय वैकुंठवासी गुरुवर्य महंत महाराज की जय हे इथं बसलेले सगळे खाली या नाही तर नीट घरी जायचं चला या खाली पोर भीतीला चिटकालेले पोरं चला या खाली इकडं नाही तर घरी जा टेकाडा बसून बसायला तमाशा नाही कीर्तन नाही चला या खाली आणि तुम्हाला आता नाही शिस्त आलं का म्हातारपणा लागत काय पटक्याल्या बाबाच्या टायमाला शिस्त आता लावा लागेल तुम्हाला अबडीने भावे हरिनाम घेसे तुझी चिंता त्यासे सर्वाही नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझा मोकलील ऐसे नाही जैसी स्थिती आहे तैसा परी राहे कवा तू कपाही संचिताजी एका जनार्दनी भोग प्रारंभाचा हरी कृपेत्याचा नाश झाला हरिमुखे गाता हरपली चिंता त्याने मागता जन्म घेणे समचरण सरोजम साम्राणी लाभधावम जगननी तपानी मन्ननम मंडनाना तरुण तुलसी माला कंदनम कंज नेत्र सदे धवल हास विठ्ठलम चिंतयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सुपर देवा
श्री गौतमीचे तटी जन्म झाला आदि ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला दिली भेट देवे आले पंढरीला नमस्कार माझा श्री सद्गुरु नगर नारायण हरिचंद्र चंद्र एकनाथ पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता मज दिसतसे परम विख्यात तो जान ब्रह्म याचा सोतो नारद जान नाम तितिक्षो तयाची चरणी नमन गा जैन धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नव्हडी काव तरला तयाची कुळी तया छत्रपतीची या चरण कमळी साष्टांग नमन माझी विठ्ठल आवडीले भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करो कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे आज सेवेकरता निवडलेला अभंग शांतीचे सागर असणारे ज्यांच्यापासून आपली नारायणगडाची परंपरा आली असे संत एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अखिल कोर ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा याच्या असीम कृपेने संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज यांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी महादेव बाबा यांच्या सत प्रेरणेने आणि श्री हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय प्रेममूर्ती माझे गुरुवरी असणारे शिवाजी बाबा यांच्या शुभ हस्ते आणि आता तरुण तडफदार नेतृत्व असणार नारायणगडाचे 10वे मंत नारायणगडाचे 10वे मंत गुरुवर्य महंत संभाजी बाबा यांच्या कुशल नेतृत्वाने हा आपला पाचेगाव गावचा सप्ताह सुरू आहे। बरं पाचेगाव गाव आजचं नाही विठ्ठल महाराज हे जुनच नारायणगडाचं गाव आहे। ह्या गावाची श्रद्धा मी जरी ह्या गावात येत नसल पण ह्या गावाची श्रद्धा काय आहे हे पहिल्यापासून माहित आहे। मी महादेव बाबा संग या गावात 2 बार आलेलो। ह्या गावाचा सप्ताह किती वर्ष आहे आपलं 30वे वर्ष म्हणून 10 10 20 आणि 10 30 30वे वर्ष आणि तुमच्या सप्ताहाला संभाजी बाबामुळे तुमचं अजून भाग्य लाभलं। तुम्हाला ही अशी गुणवान मंडळी तुम्हाला मिळाली अशी वाजिनारे आता आमच्याकडं काही सप्त्याला आहेत ना टाळकरी
एकाला मी म्हणलं वचन ऐका कमळापती म्हण, तुम्हाला वचन ऐका कमळापती. मी म्हणलं माझ्या रंगाची म्हणते, मला तुझी माय माझी चुलती. हे असले म्हणणार आहेत. आणि मला बाबा माय चुलती नाही, तू माझ्या रंगाची विनंती म्हणलोय. म्हणजे इतके व्हायला गेलेले. आणि तुम्हाला ही लाभले आमचे बंडू महाराज, राहुल महाराज, आणि ज्यांचं महाराष्ट्रात नाव आहे असं, ज्यांनी नारायणबाबाचा जप केला असे हरी महाराज गवते, आमचे ज्याचा पाठांतर असं गाढाभ्यासक भगीरथ महाराज आवटे, गायनाचार्य इंद्रजित महाराज भागे, आता तरुण फोकारा निवाड्यात आमचा जालिंदर महाराज. गोड व्यक्तिमत्व आहे, चांगलं आहे. आणि आमचे जुनं खोडं इकडं पांडुळे बाबा, दोन्ही गावातले विनेकरी. आता विनेकरी आजचे दिवस तुम्ही पहिला दिवस माप असतो, उद्यापासून आपलं कीर्तनापुरतं येडवाकडं कोणा धोतरणी असायचं उद्यापासून, आज नाही. हे आमचे काकड्यावाले. आणि ज्यांचा असा गोड हात आहे, नारायणगडाचे मृदंगाचार्य एकनिष्ठ, ज्यांचं महाराष्ट्राभर नाव आहे, असे आमचे विठ्ठल महाराज गलदर. अशी सर्व व्यवस्थित टीम आहे. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता आपले हे साऊंड सिस्टीम वाले कुठले आहेत? हरिओम साऊंड सिस्टम इथलेच आहेत ना? वा वा वा, छान साऊंड सिस्टीम. आता ही तर चांगलीच आहे, चांगल्याला चांगलं म्हणणं काय गुन्हा नाही. पण मी जिथं वांगली असेल त्याला चांगलं म्हणतो, कारण मला एक बार अक्कल गळली. आता हे सोपं नाही, ते बारकोले बारकोले बटन असते. इंग्लिश मधून नाव येतं, गेन, बास, ट्रबल, विको, अजून लय मोठं काय आम्हाला एवढंच माहिती आहे. मी आपलं त्याला शानपणा करायचो. बासती विको दी, गेंदी मला कळाना, पण मी आपलं शानपणा करायचो. ते एक धरलं त्याला कोणचं देवा कळा, ते मला घालतोय माय घेत तेव्हापासून मी चांगलंच म्हणतो कुणाला, हे तर चांगलेच आहे. त्याच्यामुळं मी सर्व हात जोडू नये. आता पहिला दिवस आहे, पहिला दिवस हा कशा करता असतो थोडं त्या, कारण ह्यांच्या बेन मी घर सोडले. पहिला दिवस हा बंधनकारक असतो. पहिल्या कीर्तनकाराने नामावरच बोलावा, मधल्या कीर्तनकाराने कुंकड रान आणलं तरी जमतं, 7व्या कीर्तनकाराने मागणी पर बोलावा, आणि 8व्या कीर्तनकाराने काल्याचं बोलावं. हा विषय घालून दिलेला नियम आहे, अलिखित नियम आहे, लिखित नाही. पण वारकरी संप्रदायाने अलिखित नियम घालून दिलेला आहे. आणि लोकांची अशी धारणा झालेली, पहिल्या दिवशी कोणतरी गाई बैल एखादा कीर्तनकार असन म्हणून जाता येईन म्हणते. पहिल्या दिवशी दिवसचा कीर्तनकार म्हणजे पागल समजलेला असतं. इचू लहान असला का मोठा ठणका तीच आहे ना. पुन्हा काय काय एक सवय पहा, थांबा ती पहिली इवळी नाही का, ती इवळी. आता आमच्या बिचाऱ्यांनी किती चाल गायली सुंदर, ते म्हणते ती इवळी होऊन दे. आता इवळासाठी त्यांच्या अर्ध्या विषयी गेले त्याच्यात. ह्याच्यापेक्षा रोजाने सरपण फोडेल बरं, वाजणाऱ्यापेक्षा. इतकं बेकार आहे. ह्याच्यासाठी आयुष्य घालावं लागले. तेव्हा कुठंतरी 4 माणसात ते कामाला आलंय. तरी लोक, आता आम्ही सकाळी गावातून निघलोत का म्हणते, आम्ही निघू असा गडबड असावं, संभाजीभाऊ हा आज कुठे खेळ, आता आम्ही खेळ करायला निघलो तुम्ही. म्हणजे लोकांची धारणा झाली. काय म्हणले बाबा? नाही का विठ्ठल विठ्ठल हो. आणि काही का असाना, मला एक आनंद वाटला. आपल्या सप्ताहात तरुणाची संख्या बरी, पोरक असाना आता नाही बसले, पुढच्या वर्षी बसते. पुढं कळण, कळता कळणच ना. पण त्यांनी इथं येणं गरजेचं आहे, कारण संस्कार त्यांच्यावर व्हायला पाहिजेत ना. आता म्हाताऱ्यावर संस्कार आता करता येतील का? खडकावर पाऊस पडल्यावर ना पडण वगळून गेला. काय म्हणले मला
तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण कुठं गोड दिसतो? या परमार्थाच्या ठिकाणी. पण आताचे तरुण इकडं कमी येतात आणि जर का डीजे आला इतकाल्या जीबी बाहेर काढू तिथं नाचत. त्या जीबी काढायचे काय गाणे काही ती एक मला कळाना. त्या जीबी काढून नाचायचं, हातात जी बाहेर काढतात राव. बरं ते गाणे बी तुम्ही सांगा, जुने गाण्यात त्याच्यात अर्थ भरलेला होता, त्याच्यात संगीत होतं. तुम्ही जुनं गाणं कव्हाचं ऐकलं? एक जुनं भक्तिगीत गाऊन जाऊ तुम्ही. फिरत्याचा काला तो देशी मातीला आकार, विठ्ठला तो वेडा कुंभार, विठ्ठला तो वेडा कुंभार. नाही जरी शब्द कानाला तर बरं लागलं ना, लागलं का नाही? माझ्या तोंडापुरतं म्हणू नका. आणि आता गाणं नेलंय नाकमुका नाकमुका, त्याचा अर्थ मला सांगा, त्याचा अर्थ सांगा मला. मी इथंच खाली बसतो. हाय का त्या गाण्याला चौकाही? ते गाणे काढणार रे फालतू. बरं एक गाणं आता निघत 6 महिन्याचे कडे तिसरंच निघत आहे. ह्या काव्याला शेकडो वर्ष झाले तरी तितकंच जिवंत आहे अजून. तर तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात इथं यायला पाहिजे, त्याची गरज आहे. आज परमार्थ म्हणजे भगवे कपडे घालणं, मोठा गंध लावणं, बोंबलत हिंड, ह्याला परमार्थ नाही म्हणत. संस्कार असावात. या परमार्थाच्या ठिकाणी या सत्कार्यात यावा, इथं सहकार्य करावं, ह्याला परमार्थ म्हणते. विठाला विठाला. म्हणून नाथ महाराज म्हणतात आवडीने भावे हरिनाम. जो आवडीने हरिनाम घेतो ना त्याची चिंता तो करतो. तुम्हाला करायची काही गरज नाही. फक्त तुम्ही देवाचं नाम घ्या, पण कसं घ्या? आवडीने घ्या, प्रेमाने घ्या. देवाचं नाव जर आवडीने घेतलं ना त्याची काळजी तुम्हाला करायचीच गरज नाही. पण आपण ते देवाचं नाव न घेता काळजी जास्त करतो. एखाद्याला म्हणलं का थांबा आजचे दिवस मठावर, नाही नाही मी घरी गेल्याशिवाय जमतच नाही. का मी घरी नसले का अंधारात होतो आणि तू गेल्यावर काय बल्ब लागतो? अरे सगळंच होतं. रामकृष्ण आले गेले काय जगवच पडलं? काहीच नाही. परमार्थाच्या ठिकाणी थांब ना, तू देवाचं नाव घे. असे अनेक उदाहरण आहेत ज्यांनी देवाचं आवडीने नाव घेतलं, देवाने त्यांचा सांभाळ केला. विठाला हो, कुणी घेतलं आवडीने नाव? आणि त्या संकटाच्या काळी कोण धावून आलं? आपल्याला माहित आहे. मोठं उदाहरण आहे आपल्या समोर. पांडव हे अखंड वनवासात होते. त्यांना अखंड वनवास होता. पाहते पांडवा अखंड वनवासी, पाहते पांडवा अखंड वनवासी. अखंड वनवासी, अखंड वनवासी. फरीते आदिवासी आत्मीति, परीता देवासी आत्मीति. पाहते पांडवा अखंड वनवासी, पाहते पांडवा अखंड वनवासी. परीता देवासी आत्मीति, परीता देवासी पाहना त्या पांडवाची दशा. अखंड त्यांना वनवास होता, पण देवाचं नाव कधी विसरले नाही. दुःख असो सुख असो
देवाचं नाव कधीच घेत राहिले. म्हणूनच द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा व्यासाची आठुना ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठुना ज्ञानदेव म्हणे द्वारकेचे राणा पांडवा घरी द्वारकेचे राणा पांडवा घरी हरि बोले बना 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 द्वारकेचा राणा पांडवा घरी. माऊली ज्ञानोबा राहायला त्यांचं वर्णन हरिपाठात करावं लागलं. इतका वनवास तरी देवाचं नाव घेत होते. म्हणून द्वारकेचा राणा पांडवाच्या घरी. कधी जरी भगवंत विचारले कुठे आहेत, हस्तिनापुरात, द्वारकेत नाही. कारण देव त्या भक्तीला बोलला होता. देव त्या भक्तीला वेडा झाला होता. वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा वेडा झालो वेडा झालो वेडा झालो भक्तिसी राजा बना स्वतः भगवान म्हणतात वेडा झालो वेडा झालो. का वेडा झालो? लाल चावलो भक्तीची. त्या भक्तीला बी लाल चावलोय, वेडा झालोय. म्हणून द्वारकेचा राणा. इतकी भक्ती त्यांची कठीण होती. आपली भक्ती तशी नाही. आपली भक्ती सप्त्याची कालेज पंगत बसाव विठ्ठल महाराज. आणि काल्याच्या पंक्तीला एखाद्याचा दुष्काळ असाव तर असतोच ना त्याचं काय. पण त्यावर गावकऱ्यांनी ठरवावं आपण शिरा भातच कधी करतो. आणि कार्यकर्ते म्हणा हरे राम हरे हरे राम हरे राम. आणि नुकती असली हरे राम. आपली भक्ती अशी, त्यांची भक्ती तशी नव्हती. पांडवाची भक्ती. पहाते पांडव अखंड वनवासी. म्हणून देव त्यांच्या वेळोवेळी मदतीला येत होता. आवडीने भाव नाव घेत होते. किती आवडीने घेत होते. एक वेळेस कौरव पांडवाचं युद्ध चालू होतं. आणि त्या युद्धामध्ये 7 अक्षोणी पांडवाचं सैन्य आणि 11 अक्षोणी कौरवाचं सैन्य मिळून किती अक्षोणी झालं बघितलं महाराज. गीतेमध्ये 18 या अंकाला किती महत्व आहे? 18 अंकाला किती महत्व आहे? अध्याय किती गीतेचे? श्लोक ओव्या
9 2 पुन्हा 18. युद्ध किती चाललं? 18 दिवस. सैन्याची संख्या 18. 11 आणि 7 मिळून 18. कारण महाभारतात 18 या आकड्याला जास्त महत्व आहे. विठाला विठाला हो, आपण खाली एवढं बघत नाही. जसं नारायणगडावर आम्ही जातो, तुम्ही जाता, सर्व जातो. कुणी लक्ष दिलंय का? एखाद्या बारीक निरीक्षण केलंय का? आपल्या नारायणगडाच्या बाहेरच्या तटबंदीला किती दरवाजे आहेत? चहा पिऊन येऊ कोणी केला असला तर किती दरवाजे बंडू महाराज? 3 आहेत. त्यांना काय विचारले अकरा माहिती. बाहेरच्या तटबंदीला ध्येय नाही, बाकी काही नाही. आपलं तीर्थ आहे, आपलं स्थान आहे, पण त्याच्यावर आमचं नाही तर तुमचं कसं बसत? आम्हाला निश्चय सप्ते पाहिजे सोडून हाणायला. आणि गाव आमच्या सवय पुन्हा लय बेकार आहे. तुम्ही ताटा जर काजू बदाम वाटे का खायला, ते मध्ये शेंगदाणे आहेत का? अरे काजू बदाम आहेत ना. बाहेरच्या तटबंदीला 3 दरवाजे. एक पूर्व दिशेचा मोठा दरवाजा, पिंपरी कडा 1 आणि बेलूर कडा 3. मंदिराला किती दरवाजे आहेत? 3. महादेव नावाचे किती महंत झाले? 3. 3चा आकडा 3 ने 3 ला गुणायचा. किती झाले? 9. 3 त्रिक 9. 9 हा अंक कुणाचा आला? शिवाजी बाबाचा. शिव म्हणजे महादेवच. ह्या 3 ने 3 ला गुणिलं, ह्याची संख्या आली 9 आणि 9वा अंक तो शिवाजी बाबाचा आहे. फक्त ह्याच्यात विशेष असतं आणि ह्याच्यावर लक्ष नसतं. जसं आता मी महाभारताचं विचारलं तसंच नारायणगडाचं आहे, पण लक्ष नाही त्याच्यावर. आपल्या अधिष्ठानावर आपलं लक्ष असायला पाहिजे. ते म्हणते तू रिकामा तू जाय रोज, आम्हाला काय करायचं? असं नाही. आपलं संस्थान आहे, आपला स्वाभिमान आहे आणि आपल्या स्वाभिमानाचा आपल्याला विचार पाहिजे. कौरव पांडवाचं युद्ध चालू होतं. दोन्ही बाजून 2 सैन्य होते आणि अशा युद्धाच्या ठिकाणी एक दिवस पांडवाला बाहेर जाण्याचा प्रसंग आला आणि त्या दिवशी अभिमन्यूला त्यात गाठलं. अभिमन्यूला त्या युद्धाच्या ठिकाणी गाठलं. कौरव किती होते भगीरथ महाराज? पांडव. कौरवाला बहिणी किती होते? एकच होते. बरं झालं. तिचं नाव किती काय? हा वाच्याला दुःशाला. बरोबर आहे. बरं भगीरथ महाराज काय विचारतो? त्यांच्याकडे अभ्यास आहे. आता ह्यांना विचारून जमन का? तुम्हाला राग येऊन देऊ नका, पण तुम्हाला विचारतो मी कशामुळे? तुमच्याकडे अभ्यास आहे म्हणून. असं युद्ध चालू होतं. युद्धाच्या ठिकाणी अभिमन्यूचा वध केला. इतका छळ केला तरी पांडवांनी नाव सोडलं नाही देवाचं घ्यायचं. एवढंच नाही, ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, त्या धर्मराजाने त्या द्रौपदीला डावावर लावलं आणि द्रौपदी हरली. पांडव हरले. त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं, जा दुशासना त्या द्रौपदीला सभेमध्ये घेऊन ये. त्यावेळेस दुःशासन गेला आणि द्रौपदीच्या केसाला पीळ टाकला आणि ओढत ओढत सभेमध्ये आणली. ती एक राजाची सून आहे. तिथं बसलेले महान महान वीर होते. भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, कर्ण होता. पण सर्व का ग बसले? एक भीष्माचार्य, त्याच्या भगवान श्रीकृष्ण पाय पडत होते. पण तिथं का ग बसले? त्या दुष्टाचं अन्न खाल्लेलं होतं ते. म्हणून भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सर्व गप बसले. तिला वाटलं जाऊ द्या, ह्याने अन्न खाल्लंय,
माझे 5 पती वाघासारखे, हे तरी माझा सांभाळ करतील. पण ते हारले गेलेले होते, त्यांना काही करता येईना. खाली माना घातल्या आणि द्रौपदीचं वस्त्रहरण करायला त्या सभेमध्ये सुरुवात केली. द्रौपदीने पाहिलं, या सर्वाकडे पाहिलं, प्रत्येकाची मान खाली गेलेली होती. द्रौपदी आपला स्वतःचा बचाव स्वतः करत होती. पण तो दुःशासन, त्याचं नावच दुःशासन आहे, त्या द्रौपदीचे वस्त्र ओढायला सुरुवात केली. आणि द्रौपदीच्या लक्षात आलं, आता मला या त्रिलोकात माझ्या देवाशिवाय कोठे गुलतनासी तोर के चरागा, कोठे गुलतनासी तोर के चराया, भूकेले पाप पुण्य. हे भगवंता, हे ईश्वरा, अरे माझ्याकडून काय पाप घडलंय का, माझ्याकडून काय पुण्य घडलंय का, हे पाहू नको रे. अरे या दुःशासनाने, या दुर्जनाने माझ्या इज्जतीला हात घातलाय. कुठं गुंतलास तू देवा. अरे रात्रंदिवस आम्ही तुझं भजन करतो, आम्ही वनवासात असतो तर तुझं भजन करतो, लागेच्या घरात जाळलं तरी तुझं भजन करतो. आम्हाला एक दिवस अन्न मिळत नाही तरी तुझं भजन सोडलं नाही. आणि आज या दुर्जनाच्या हातून तुझं नाम आम्ही आवडीने घेतो रे देवा. सांग ना देवा, काय करू मी आता. जोपर्यंत द्रौपदीला तिच्या वस्त्रावर स्वाभिमान होता तोपर्यंत देव सुद्धा थांबले. पण द्रौपदीने शेवट आपले हात वर केले आणि त्या भगवंताची धावा केला. कुठे गुंतला तोर के चराया, त्या द्रौपदीने धावा केला. तिचा विश्वास होता, माझा देव, माझा भाऊ येणार आहे. नाहीतरी देवाच्या नामावर, संताच्या नावावर विश्वास पाहिजे. विश्वास सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्या प्रपंचात आपला विश्वास जर नसेल ना तर आपला प्रपंच व्यवस्थित होत नाही. पती पत्नीचं जे नातं असतं कशावर टिकतं ते विश्वासावर. आणि जर त्यांच्यात विश्वास नातं टिकतं का ते टिकत नाही. एक थोडस उदाहरण सांगतो. एक जोडपं होतं आपल्या इथं लोक दुसरी गाडी होती. त्यांचा त्या बाईचा त्याच्या मालकावर थोडा विश्वास कमी होता पण जराशी कमी होता. जरा बेभरोशी होती. आणि योगायोगाने तिच्या माहेराहून तिच्या भावाचा फोन आला तिला. म्हणले आपल्या वडिलाचं दुखत आहे, तू भेटून जा, तुझा लय भोग घेतलाय म्हणजे ते. आता हिला जायचंय, वडिलाचं दुखत आहे पण नवऱ्यावर विश्वास नाही. काय करायचं मग. पण जायचंय, पण जावं तर लागतंय. ठीक आहे म्हणले
असं त्यांना एक मुलगा होता म्हणजे पप्या तो ह्या बापाला तू राय सोबत मी जाऊन येते मामाच्या गावाला. तो पप्या ठेवला सोबत बापाला आणि गेली ती गेली व बसली. भाऊ म्हणला आजचे दिवस नको जाऊ आता उद्याच्याला जा. पण हिला विश्वास कमी असल्यामुळं ध्यानातच हिच्या. संध्याकाळी जेवण झाले विठ्ठल महाराज कितीने फोन लावला. हॅलो कुठं आहे ते म्हणा घरी हो म्हणले नाही घरी ना घरी म्हणला म्हणजे मग घरी तर करा बरं आपलं मिक्सर चालू म्हणली. त्याने आपलं बटन टाकलं आणि मिक्सर चालू केलं भर आवाज गेला की म्हणजे हा घरी. दुसऱ्या दिवशी भाऊ म्हणला थांब आता मी काय करतो बाजाराहून साडी आणतो आजचे दिवस थांब जेवण खावायला करू. दुसरा मुक्काम पडला. दुसऱ्या दिवशी बी हिने फोन केला कुठं आहे म्हणली घरी. घरी तर म्हणली करा मिक्सर चालू. पुन्हा ह्याने मिक्सर चालू केलं आणि तिसऱ्या दिवशी दुपारा 2 वाजता आली तर पोरग दारात खेळत होतं. आल्या आल्या पिशी उपाट्या फेकली म्हणजे पप्पा तो बाप कुठे. तेव्हा मला मम्मी तू जशी गेली पप्पा मिक्सर घेऊन कुठे गेले पताच नाही. त्या पट्ट्याने मिक्सर घेऊन गेला सगळं. आता जर असा विश्वास म्हणलं प्रपंच होईल का. पण होणार नाही ना. आमचा नाही होत तुमचा कसा होईल. मग त्या द्रौपदीचा विश्वास होता देवावर. विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता. 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 सकल भोगिता होयतासी भोगिता होयतासी सकल भोगिता होयतासी. विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता. विश्वास तो करी स्वामी विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता. करी स्वामी वरी छान प्रमाण दिलं पांडुरंग महाराजांनी. विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता. जर विश्वासी असेल तो आपल्या स्वतःच्या काय म्हणले विश्वास असेल तर आपल्या स्वामीवर सत्ता करतो. पण त्याच्या अभंगाचं पहिलं चरण काय आहे. आता तुम्ही मला प्रमाणाचं काया वा पण कसं का विश्वास कसा लागतो. काया वाचा मनी झाला विष्णुदास सकळ भोगिता विश्वासी तो करी स्वामी वरी. पण काया ह्याला महत्व आहे. विश्वास पाहिजे पण कसा पाहिजे. काया वाचा मने कायेने वाच्याने विश्वास पाहिजे. तसा द्रौपदीचा कायेने वाच्याने विश्वास होता म्हणून द्रौपदीचा धावा ऐकला आणि भगवान जेवण करत होते. जेवता जेवता द्रौपदीचे शब्द कानावर पडले आणि भगवान ताबडतोब आले आणि द्रौपदीला वस्त्र नाही पुरवले. स्वतः भगवान परमात्मा वस्त्र झाले वस्त्र आणि द्रौपदीची लाज राखली. ह्याचं कारण काय. नाथ बाबाने अभंगाच्या पहिल्याच्या आवडीने भावे हरिनाम घेतलेला. आवडीने भावे हरिनाम घेतलेला. हरिनाम आवडीने भावे हरिनाम घेतलेला. आवडीने भावे हरिनाम हरिनाम आवडीने भावे हरि
मुखे गाता हरपळीचे तुझे चिंता सर्व हरी मुखे गाता हरी मुखे म्हणून नाथ बाबाने अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं आवडीने पावे हरिनाम केजी. अरे जर आवडीने नाम घ्यायला संसार सोडावा लागतो का? खरंच आता नाम घ्यायचं मग आपल्या लेकरं बाळण बायका पोरण सोडावं लागते असं काय आहे का? नाम कुठं घेता येत नाही, फक्त आवड ठेवायची मनात. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवनातून होईल कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखात. आता माता मावल्या आता कापूस आटपले असतील समजा याच कशी, पण कापूस वेचायला जर गेलात वट्या केल्या आणि पाताला लागल्या, तुझी सून असली माझ्या जावाने फालन केलंय हे म्हणण्यापेक्षा जर देवाचं नाव घेतलं आणि ती सवय बर का इचकायची काही गरज नाही ना. जर देवाचं नाव घेतलं भगवंताचं, नारायण बाबाचा जप घ्या, रामकृष्ण हरी म्हणा, अहो तुमचा कापूस जड भरण आणि त्याला भाव चांगला येईल. पण ते नाही करायचे. माझ्या सासूने फलनच केलं, माझ्या जावाने तमकच केलं, कुणीच काय करीत नाहीत. सगळ्याच सारखं आहे. मग त्यापेक्षा देवाचं नाम महत्वाचं आहे. सासू सुनाच्या गप्पा हाणण्यापेक्षा आणि कीर्तनात बी छिचुरे चाळे करून गप्पा हाणण्यापेक्षा गाता सांगाव, गीता सांगाव, ज्ञानेश्वर सांगा, एखादं ग्रंथ सांगाव ना, एखादं संताचं चरित्र सांग. पण गेले बाय उसाच्या मळ्यात आणल्या बाय पाकुड्या धरून, अरे काही कीर्तनाची जागा आहे नाही. असेच झोडपा वाटत वल्या फोकाने असले महाराज. पण लोकाला बी त्याच सवय लागल्या. गडव नाही नाही बाबा आम्हाला विनोदाचार्य द्या. अरे विनोदाचार्य तमाशात असतील. विनोदाचार्य पदी कोणाला माहिती आहे का? विनोद सम्राट माननीय काळू बाळू त्यांना पदवी आहेत ते, पण ते आमच्या कीर्तनकारांना लावून घेतले. कर ना बोलता बोलता सहज थोडस मांडून शिक, पण ते नाही. देवाचं नाम घ्या, काम करत असताना घ्या. आता इथं महिला मंडळ बसली, पुरुष मंडळ. आरंभी आवडे आदरे आले नाम तू माये माऊली. तुम्ही सकाळी सकाळी देवाचं नाव घ्या. बरं देवाच्या नावाला काळ वेळ नाम, त्याला काळ लागत नाही, वेळ लागत नाही. आता इथं बसला, आता उगा थोडस आपण प्रॅक्टिकली करू. आता मी पुढं महिला मंडळ माग म्हणते आणि ते म्हणणार म्हणताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.
वा धन्यवाद. तुम्ही थांबा, तुम्हाला धन्यवाद तर कवा द्यावं लागन. आता आमच्या तुळीत बघू आता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. आपलं झालं ढीपूर मुंगळे गेले म्हणे, खालीवर खालीवर खालीवर. इतका फरक आहे. म्हणून मुख्यमंत्री ह्याला लाडक्या बहिणी करून घेतलं. ह्याचं तरी भान ठेवा ना. पण ह्यांचा आवाज गोड कशामुळे, कशामुळे त्या बिड्या ओढीत नाही. आपण बिड्या, सिगरेट, पुड्या काय असेल ते आपल्याकडे. एवढंच नाही, ह्यांना लाडक्या बहिणी केलं मुख्यमंत्र्यांनी. लाडक्या करून पैसे नुसते केलं, कुठं पैसे द्यायला लागले. बरं एवढंच नाही, 50% नेऊन घातलं हो त्यांना. नियमन आहे की नाही 50% आरक्षण. आता ते आपली इज्जत करतात, विषय सोडून द्या. नाहीतर भाकरी त्याने केलं तर भाजी आपल्याला करावं लागेल. धुणं त्याने तुझं भांडे आपल्याला घास. 50% म्हणलं काम करावं लागत नाही. अहो मी आता निघालो, आमच्या घरचे मला म्हणले तुम्ही निघाले काय. म्हणलं हो, तेवढे भांडे घासून जा म्हणले. म्हणलं मी कीर्तनकार आहे बाबा. मला ती कीर्तन काढते पाचेगाव, इथं भांडे घासायचे. मी म्हणलं अरे मी कीर्तनकार आहे. मी जरा बिघडो म्हणलं, मला काय समजलं का म्हणलं, मी काय ते साऊंड सिस्टीम वाला काय भांडे घासायला. पण ती मग जसा आवाज वाढत तसं तिचा वाढा. अरे मला तर गोळ व्हायच्या मागे. मी आम्हाला थांब, आधी ते राहिलेलो धुनत होतो आणि मग भांडे घासतो. असं असं नाही आमचं सांगितलं तुम्हाला मजा वाटते का. आणि तुम्ही काय पहाडातले ऋषीत होई, सगळ्याच तेच आहे. पण महिला मंडळाच्या भावनात फरक आहे. त्यांचं अंतःकरण काय मिळलं काय की देवानी ज्यावेळेस हृदय दिलं प्रत्येकाला, तर आपल्या 2 आट्या जास्त आवडले, जियाम केल्यात. त्याच्यामुळे आपलं हृदय कटूर बनलं आणि त्यांच्या 2 आट्या ढिल्या ठेवल्यात. उलची काय झालं तूच कुठं रडते, कारण हृदय ढिलं ठेवलं ना. आणि आपल्या अशा पिळपिळू आट्या आवडले. म्हणून त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे एवढा. परमार्थाविषयी त्यांच्याच भावना. आता गडावर विचार करा, बाबाच्या बैठकीपासून तर देव नाही काही नाही बरं का. बैठकी पुढे फरशी तिथं, पण एका बाईने तिथं पानफुल वाहिले का मोकार वाती. दुसऱ्या आम्हाला इथं बैठक उचलावं लागत, तिथं देव नाही काहीच नाही. तिथे पानफुल असं कारण एकीने टाकायचं, फक्त सगळ्या तिथं पानफुल टाकतात. कारण त्यांची भावना तशी, त्यांचा गुन्हा नाही. फक्त त्यांचा एकच दुर्गुण आहे, बाकी सगळं चांगलं. पण तुला म्हणून सांगते कुणा सांगू नको, तेवढ्याच घोटाळा जास्त आहे. तेवढा दुर्गुण आहे. पण त्यांचा दोष नाही होत, त्यांना शाप आहे बे धर्मराजाचा. शास्त्रीय भाषेतून सांगतो, त्यांचा दोष नाही, त्यांना धर्मराजाचा शाप आहे. म्हणून त्यांच्या गोष्ट पोटात राहत नाही. ज्या वेळेस कौरव पांडवाचं युद्ध चालू असताना कर्ण रणांगणाच्या ठिकाणी त्याला वीरगती प्राप्त झाली, म्हणजे मरण पावला. आता कर्ण हा कुणाचा मुलगा आहे, कुंतीचा. पण तो कुणाला माहित होता का नाही. तिकडलं लय मोठा महाभारत नाही सांगत आपल्याला. फक्त कर्ण कुंतीचा मुलगा आहे. कुंतीला आणि कृष्णाला माहित होतं, पांडवाला नाही, कौरवाला माहित नव्हतं. पण ज्या वेळेस कर्ण मरण पावला त्यावेळेस आई शेवट किती केलं तरी ती कर्णाच्या अंगावर पडून रडायला लागली मोठ्या मोठ्याने. कर्ण मारला कोणी, अर्जुनाने. मग पांडव जमा झाले, म्हणजे आपली आई एवढी येडी का झाली, तो आपला दुश्मन आहे आणि त्याच्या अंगावर पडून रडती, ही काहीला काय झाले. म्हणून सगळे पांडव जमा झाले. त्या आईपाशी गेले, कुंती मातेपाशी. तिला हाताला धरलं, विचारलं आई तू का रडती. तू तर आपला दुश्मन आहे म्हणली, आणि त्याच्या अंगावर पडून तू रडती. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आले तिथं आणि त्यांनी पांडवाला बाजूला घेतलं. म्हणले तिचा दोष नाही, कर्ण हा कुंतीचा पाहिल्यामुळं
कर्ण पांडव रे पहिला, कुंती सांगते देवाला. कर्ण हा पहिला पांडव आहे. आणि त्यावेळेस धर्माला आईचा राग आला. अरे आई, तो जर आम्हाला आधीच सांगितलं असतं तर आमचा राजाचा मालक तू केला असता. म्हणून त्याला थोडा राग आला आणि त्याने शाप दिला, आजपासून कुठलीच गोष्ट स्त्रीच्या पोटात राहणार नाही. हा कुंती मातेला दिलेला शाप आहे. हे शास्त्री खरं भगीरथ महाराज. विष्णू सहस्रनाम कुणी कुणाला सांगितलं पांडुले महाराज? विष्णू सहस्रनाम कुणी कुणाला सांगितलं? त्यांना माहित होतं का आज आपण मरणार आहेत म्हणून? नाही. मग तुम्हाला जगायचे किती दिवस हो? 100 वर्ष. 100रातले 50 झोपीत गेलेले आपले 50 आहे का डोक्यात? गेले हसू गडी. होय, किती वेळ आहे? हा, वा वा. 5 किलो कापूस आणि 5 किलो दगड कोणतं जड भरल? 5 किलो कापूस आणि 5 किलोचं दगड जड कोणतं भरल? दगड. आणि फेकून जास्त हाणल्या कोणचं लागेल? आता असं म्हणल्यावर अरे धन्या लग्न व्हायनात रे. नीट सांगायचं उत्तर. लग्न व्हायनात. एका मास्तराने असं सांगितलं शाळेत, एक पोरग चाबर होत. असं मास्तराने आपलं उगं बसल्या बसल्या गिन्यान शिकायला सुरुवात केली, पुस्तकातलं सोडून. 5 पारसावर 7 पारसावर त्या बेडकाला जीव कुणी दिला आणि जीव कुणी घातलं? तिला चारा कुणी घातला? पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तयामुखी चारा कोण घाले? एक तो भगवान परमात्मा आहे. म्हणून नाथ बाबा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, सकळ जीवा सकळ जीवाचा करीतो साभार सकळ जीवाचा सकळ जीवाचा करीतो साभार. तू एकच काम कर, तू काही करू नको, फक्त त्याचं नाव आवडीने घे. हा अभंगच पूर्ण अभंग 5-6 चरणाचा अभंग आहे. प्रत्येक कडवं पहिल्या चरणाभोवती फिरतो. तू फक्त एकच काम कर, त्याचं नाव आवडीने घे. सकळ जीवाचा तो सांभाळ करतो. मग तुला एकट्याला जर नाव नाही घेतलं तुला काय ते मोकलून देणार नाही.
तू फक्त काम कर. देव कशाचा भुकेला? थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला तो फक्त प्रेमाचा. नाहीतरी देवाने आपली उत्पत्ती त्यासाठी केली. ज्या वेळेस या पृथ्वी तलावर सृष्टी निर्माण करायची ठरली 83,99,099 युनिट तयार केल्या. आणि त्यावेळेस पुऱ्या युनी अशा आडवं मॉडेल केले. काही सरपटणारे प्राणी, काही कीटक केले, काही पक्षी, अनेक 83,99,099. पण देवाचं समाधान झालं नाही. का समाधान झालं नाही? मी इतक्या युनी तयार केल्या तरी माझं नाव घेणार याच्यात एक बी व्यक्ती नाही. मग देवाच्या लक्षात आलं आणि देवाने हा मनुष्य देव हा उभ्या मॉडेलचा तयार केला आणि ह्याच्यात ज्ञान घातलं. याच देही खरे जगद्गुरु तुकोबारायाने एका आवाजात सांगितले, याच देही घडे देवाचे भजन. देवाच्या लक्षात आलं, ही युनी तयार केली, हे मॉडेल उभं केलं आणि ह्याच्यात विशेष ज्ञान टाकलं. आणि हे ज्ञान बैल कधी सप्ताला गेले पाहिले नाही. बैल कुठं जाते? चरायला. हे मॉडेल उभं केलं पण आडवं चलवते प्रत्येक कामात. आणि ते बिचारे आडवे केले सरळ चलते. तुम्ही सांगा, आपला बैल एक 6 महिने आपण बाजारावर आणला, आपल्या पोट्यात रोड बांधतो, तो सुटून आला तर कुठे येतो? आपल्या दावणीला, आपल्या पोट्यावर. पण ह्यो जर हेरापूरच्या बाजाराला गेला आणि तिसरा पारा सरकार मान्य दुकानात गेला, आपल्या घरी येणं भरोसा आहे का? भरोसा जास्त झाल्या. म्हणून देवाने उभं करून हे आडवं चलतं. देवाने ह्याच्यात विशेष ज्ञान घातलं. याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कुठे, त्यांच्या कृपादाने कथेचा विचार. बाबाजी सद्गुरुदास तुका. किती चरणाचा अभंग हरी महाराज? 100 चरणाचा अभंग. 100. त्याच्यातलं 32वा क्रमांकाचं हे चरण आहे, याच देही घडे देवाचं भजन, आणि काही ज्ञान नाही. देवाने विशेष ज्ञान घातलं. म्हणून देव म्हणतो, काही करू नका तुम्ही, फक्त माझं नाव आवडीने घ्या, मी सगळं सांभाळतो. बरं कसं घ्या, काय करा, मला काय का? तुकोबाराय बाहेर दिशेला जर गेले ना, आता आपल्या त्याच्यात आता भाषा वेगवेगळी निघल्या. पहिले शौचाला म्हणायचे, नंतर बाथरूमला आलं, त्याच्यानंतर आता टॉयलेटला आलं, असे म्हणजे. पण तुकोबाराय त्या बाहेर दिशेला गेले ना, त्यावेळेस ते बसल्या बसल्यास देव, कारण त्यांना एका व्यक्तीने विचारलं, तुकोबाराय ही जागा अपवित्र आहे, तुम्ही इथं वाटलं तरी देवाचं नाव का घेता? माझी मजा झाली अनावर अनावर झालेली. तिने या नामाचा छंद घेतला. मी कोणत्या दिशेला गेलोय आणि मी काय कर्म करतोय हे माझ्या वाचेला भान राहिलेलं नाही. म्हणून तुम्ही काही करत असा, त्याचं एकच म्हणणे, फक्त माझं नाम घ्या. म्हणून अभंगाच्या 4थ्या चरणाचा जय सिद्धी पिया पैसा
एकच म्हणतोय, फक्त तो माझं नाव आवडीने घे. तू कोणत्या स्थितीत आहे हे पाहू नको. जैसी स्थिती आहे तैसा परी आहे. कौतुक पाहे संचिताचे, आपल्या संचिताचं तू कौतुक पाहे. बरं माणूस म्हणतं कर्म 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 संचित, पण तुम्ही जर नाव आवडीने घेतलं ना, देव आपलं कर्म सुद्धा बदलतो, संचित सुद्धा बदलतो. असं मोठं उदाहरण आहे. कुणाचं बदललं? भगवान श्रीकृष्णाचे मित्र होते सुदामदेव. बालपणीचा सखा होता, बाल मित्र होता. पण योगायोगाने भगवान श्रीकृष्ण गड्यानो राजकीने झाला, गड्यानो राजकीने झाला, सुवासनी बैसला, सुवासनी बैसला. भगवान श्रीकृष्ण राजा झाला. आणि सुदामदेवाची एवढी गरिबी, एक दिवस सुदामदेवाच्या पत्नीला आणि मुलांना पाणी पिऊन झोपावं लागलं. किती गरिबी. आणि भगवान श्रीकृष्ण राजा झाला. गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, पावा भोंगडी बोभती, धडक हलू किती माझी. गड्यानो राजा किरे झाला, सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. आपण म्हणतो आहे कोण राजा कोण रंक, ज्याच्या त्याच्या कर्माने. पण कर्म सुद्धा बदलता येतं. कुणाला बदलता येतं? त्याला बदलता येतं. पण त्याने कर्म आपलं बदलावा, ह्याच्यासाठी काय कापसाचा काटा आणावा? त्यांनी कर्म आपलं बदलावा, त्यासाठी काय करावं लागतं? त्याचं नाव आवडीने. आणि तोच सुदामा रात्रंदिवस त्या भगवंताचं नाव आवडीने घेत होता. जरी गरिबी होती, पाणी पिऊन दिवस काढत होते. त्याची पत्नी सुद्धा तशी होती. काय पत्नीचं नाव होतं त्याच्या? सुशीला. सुशाला नाही, सु म्हणजे चांगल्या, सु म्हणजे चांगलं, शील. तिचं नाव सुशीला. सुशाला आणि कौशाला आणि वाच्याला असं नाही, सुशीला नाव होतं तिचं. ती सुशीला तिची एवढी पत्नी चांगली होती. रात्रंदिवस त्याचे मुलं असतील, त्याची पत्नी असेल, खायला नाही मिळालं, पण देवाचं भजन सोडलं नाही. एक दिवस ती पत्नी त्याला म्हणली, का हो तुमचा मित्र बालपणीचा बाल सखा राजा झाला म्हणतात, रात्रंदिवस तुम्ही त्याचं भजन करता. तरी आपल्याला गरीबी ठीक आहे, असू द्या, पण एखाद्या मित्राकडे जा ना, मागू नका काही, पण तुमची आपली गरिबी पाहून त्यांना जर काही दया आली तर आली, अशी महिला मंडळीची एक धारणा असते. आता ती लय बार म्हणल्यावर सुदामदेवाला वाटलं चला जावं कृष्णाला भेटायला. पण देवाकडे आणि संताकडे जाताना रिकेमा हाताने जाऊ नये, ही परंपरा तेव्हापासून आहे. पण घरात काही नाही. त्या सुशिलेने पोहे चालून राहिलेला बुकना होता, बुकना असतो ना मला म्हटलं, त्या चाळणीवर खाली पडलेला, तो एका गाडग्यात ठेवला होता थोडाफार. तो आणला आणि सुदामदेवाच्या फाटक्या उपारण्यात त्याची गाठ बांधून दिली. का? नेम आहे, देवाकडे आणि संताकडे रिकाम्या हाताने जायचं नाही. आणि सुदामदेव निघाले. दरकोस दर मुकाम, पायात चप्पल नाही.
असं करत 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 सुदामदेव द्वारकेला पोहोचले आणि सुदामदेवाचे जशा अंगावर कपडा नाही, पायात चप्पल नाही, डोक्याची पगडी फाटलेली, हे हसायला लागले नाही वाटत. आता राजाचे शिव सुदामजी को देखो श्याम हसे, सुदामजी को देखो श्याम हसे, देखो देखो ये गरीबी कहा मेरे बचपन का यार है, क्या बात है, यही सोच आस करके आया हूँ मैं, अरे द्वार पर कन्हैया से कह दो ये डर पे सुदा ठीक आहे. सप्त्याची वर्गणी मागा त्याला देऊ नका वर्गणी, तिथं काय हात तुझ्या बंद करता नाही वर्गणी. तसं नाही, उलट सप्त्याच्या वर्गणीवाल्याला हाका म्हणून वर्गणी द्यायची, पण त्याच्यात काही महाभाग नाही. ते म्हणते त्या वर्षात तुकाराम पाटलांनी दिली का, किती दिली, ते म्हणते 11ची 10, त्याचं काय ते कापसावर काटे आणले, ते आणून दिले का, दिलेत ना. द्यायचं सत्कार्यात, अन्नदानात सहकार्य करायचं. चला आपला विषय बाजूला जाईल. ज्यावेळेस भगवंताच्या भेटी करता सुदामदेव गेले आणि प्रत्येकाला विचारते हे द्वारपालांनो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा तेरी बारहा, इधर पे सुदामा तेरी बारहा. सुदामदेवाने त्या द्वारपाला सांगितलं, हे द्वारपालांनो, त्याला जाऊन सांगा ना माझ्या देवाला, माझ्या मित्राला सांगा, तुझा बालपणीचा सखा सुदामदेव भेटण्याकरता आलाय. पण ते गोपाल ते द्वारपाल हसायचे आणि एवढ्या वेळेमध्ये आपण भगवान तिकडून आले, सांगितलं जा तो ब्राह्मण वाट पाहतो, देवाला सांगा. एक द्वारपाल धावत गेला आणि भगवंताला सांगितलं,
राजे कोणीतरी एक आपल्या द्वारावर ब्राह्मण आला फाटक्या कपड्यात आणि तो म्हणतो माझा बालपणीचा सखा भगवान कृष्ण आहे. काय नाव आहे? सुदाम म्हणून देवाने सिंहासनावर धाड देऊन उडी खाली टाकली आणि धावत पळत देवाचा पितांबर कुंगरपणा देवाची कुठं पुढे देवाला माहित नाही. देवाने पळत जाऊन त्या सुदामाला अलगद उचललं आणि आपल्या सिंहासनावर आणून बसलं आणि भगवान परमात्मा सुदामाच्या पायाजवळ बसले. नुसते बसले नाही, देवानी आपली मंडळ बोला सुरुवात केलं. मंडळ म्हणजे कोणचं? देवाचं मंडळ कोणचं? बायका. देवाला बायका किती होत्या? 16,108. तुम्ही म्हणता देवाची एवढे लग्न वरात ते डीजे लावलं असेल. नाही, देवाचे खरे लग्न किती झाले बघितलं मला? रुक्मिणी स्वयंवर, सत्यभामा, जांबुवंती, ह्या स्त्रिया कशा आलेल्या ह्याचा इतिहास असं ना काही. 16,108 कसे आले? आपण दीपावली साजरी करतो ना, नरक चतुर्थी दिवशी आपण काय करतो? पाटांघोळ करतो. त्यावेळेस देवाने भगवंताने नरकासूर एवढा मारला होता. त्याने अशा कुमारिका मुली त्यातल्या बंदिस्त केल्या होत्या आणि त्यावेळेस भगवान देव कृष्णाने त्या नरकासुराचा वध करून त्या मुली सोडवल्या आणि आणल्या. त्यावेळेस त्या सगळ्या म्हणल्या आता देवा आम्हाला जग नाव ठेवेल, त्या नरकासुराच्या ताब्यात राहिलो म्हणून आमचा अंगीकार कोण करेल? तो अंगीकार देवाने केला. त्या शरण आल्या म्हणून देवाने त्याचा अंगीकार केला. म्हणून अशा देवाच्या त्या 16,000 नाही तर लग्न नाही म्हटलं 16 देवाचे खरे लग्न ते कारण असतो तेवढे झाले. आणि मग ते मंडळ बोलिलं सुदामाच्या पाय पडायला देवाने. चला म्हणले माझा भक्त मित्रच नाही तर माझा भक्त आहे, वायाचे पाय पडायच्या पाया. आता सुदाम देवा म्हटला आता देव येईल राजा म्हणजे असते ना विचारतो हे केलं भाग्य सौभाग्यवती तो मागून भोवरच आला. सौभाग्यवती सुरू आता कव्हरला लय चालली पण आपल्या नानाकडच्या बारीवर ते कव्हर भाऊ भाग्य मागू तर गप्पच बसला. कृष्ण म्हणला हे सुदामा काय आशीर्वाद मला कव्हर देऊ अरे कुठून आहे म्हणला ही लाईन. देवाने सर्व महिला मंडळाला हे केलं, पाय धुतले सुदाम देवाचे. एवढं कशामुळे देव करत होता? काय कारण काय? देवाला का दाखवलं सुदाम देवाने तुम्हाला पाय धुवून फक्त अभंगाच्या पहिल्या चरणाकडे देवाचं नाव आवडीने घेतलं. शेच्यावर ध्यान द्यायचं, फक्त ध्यान कुठं हिंडायचं पण संध्याकाळी आपल्या घरी यायचं हे लक्षात ठेवायचं. देवाचं नाव घेत होता आणि देवाचं नाव घेऊन सगळं झाल्याच्या नंतर पाय धुतले. भगवान श्रीकृष्णाने त्या सुदाम देवाला भरजरी कपडे दिले आणि सांगितलं सुदामा तू घरी ना आलास पण माझ्या वहिनीने काहीतरी दिलं असं ना म्हणजे खायला. देवाला काय कळत नाही. आता सुद्धा मला वाटलं एवढा राजा एवढा जागीरदार ह्याच्या एवढ्या मोठ्या बायका महागाव म्हणजे पोह्याचा भोगा दिला कुठं आपल्याला. सुदामदेव लागले ना त्याला, त्याने आपली पोह्याची पुसून त्याची दाखवून धरली. ते कृष्णाने ओढली, सांग बोलले माझ्या वहिनीने काय दिले. आणि देवाने ते कोरडे पोहे घेतले हो आणि पक्के मारा लागला. पण हे लक्षात कोणाच्या आलं? रुक्मिणी आई सावाच्या. जर म्हणले ह्याने सगळे पोहे खाल्ले का किंवा आपल्याला सट्यावर घालायला वाटला किंवा आपल्याला सट्यावर घाली राज्य तर देईन पण आपल्याला सट्यावर घाली नव्हती भक्ताच्या. रुक्मिणी आई साहेबांनी हात धरला, तुम्ही काय द्यावा आमच्या जावाने केलेले पोहे आम्हाला खाऊन द्यायला तुम्ही एकच बघा म्हणून असं गोड बोलून सोडून घेतली. एका पोह्याच्या घासाच्या बदल्यात भगवंतानी ज्यावेळेस सुदाम देवाला वाट लावायचे सुदाम देवाच्या अंगावरले कपडे काढून घेतले, त्याचे फाटके कपडे त्याला दिले, जाताना पत कुंकुम तिलक केला.
असं कुंकू लावलं आणि कुंकू लावताना नुसतं कपाळ दाबून असं हान कापलेला त्याचं नशीब बदललं. सुदामदेव घरी जाऊन सोन्याची नगरी झाली. हे कशाचा परिणाम आहे? आवडीने भावाचा. म्हणून नाथ बाबा अभंगाच्या शेवटच्या त्याशी सर्वाही नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. या नाथबाबाने जे अभंग लिहिला त्याच्यावर जे बोलता आलंय जे बरोबर असेल ते माझे गुरुवर शिवाजी बाबा यांच्या मुखातून आला समजा. जे काय चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून समजा. म्हणून एवढं बोलून माझ्या सेवेला पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल.